जिभेसारखा खतरनाक अवयव नाही. माणसं भांडतात, युद्ध होतात, नातेवाईक दुरावतात, नको ते खाल्लं जातं, नको ते पिलं जातं. हे सगळं होतं फक्त जिभेमुळे. सांगावे त्याला जो कुणाला सांगणार नाही, मागावे त्याला जो स्वखुशीने देईल, आवडून घ्यावे ते जे नशिबाने मिळाले आहे आणि नाते जोडावे त्याच्याशी जे निभावतील निस्वार्थीपणे. नातं जोडायचं कसं हे शिकावं कुलपाकडून. ते गंजून जाईल, तुटून जाईल, पण चावी बदलणार नाही. जर तुम्ही बरोबर असाल तर काहीही सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका. वेळच तुमची साक्ष देईल. माणसाने राजहंसासारखं असावं. आपल्याला जे पटेल तेच घ्यावं, बाकीचं सोडून द्यावं. ज्या स्त्रीला घरातील आर्थिक परिस्थितीची जाण असते आणि त्या पद्धतीने ती स्वतःला बदलते, त्या स्त्रीला तिच्या संसारात कधीच काहीच कमी पडत नाही. वेळ, विश्वास आणि आदर हे 3 पक्षी आहेत जे एकदा एका ठिकाणाहून उडाले तर ते पुन्हा त्या ठिकाणी बसत नाहीत. सांभाळून ठेवणं ही एक कला आहे. मग ती संपत्ती असो नाहीतर नातं असो, ते सांभाळता यायला हवं. ज्यावेळी समोरची व्यक्ती तुम्हाला बघून आदराने नमस्कार करते, त्यावेळेस समजून जा की जगातील सगळ्यात मोठी श्रीमंती तुम्ही कमावली आहे. दुःख सोडून आनंद व्यक्त करणं म्हणजे जीवन. कष्ट करून फळ मिळवणं म्हणजे अव्यवहार. स्वतः जगून दुसऱ्याला जगू देणं म्हणजे सहानुभूती. माणुसकी शिकून माणसासारखं वागणं म्हणजे सहानुभूती. चांगल्या वेळेपेक्षा चांगली माणसं असणं गरजेचं आहे, कारण चांगल्या माणसांमुळे चांगली वेळ यायला वेळ लागत नाही. कधीकधी काही गोष्टी कळायला खूप उशीर होतो आणि त्या कळल्यानंतरही त्याचा काहीही उपयोग होत नाही. शांत आयुष्य जगण्यासाठी मनातले असंख्य आवाज, मनातील विचारांची गर्दी, मनातील गोंधळ आपल्याला थांबवता यायला हवा. संयमाचे प्रशिक्षण घेतले की बरीच युद्धे शांतपणे जिंकता येतात. समस्या नाही असा मनुष्य नाही आणि कुठलीही समस्या अशी नाही जी सोडवता येत नाही. वेळेला महत्त्व द्या, पण जिथे तुम्हाला अजिबात महत्त्व नाही तिथे तुमचा वेळ देऊ नका. व्हॉट्सअप असो की जीवन असो, लोक फक्त स्टेटस पाहतात आणि आपल्या स्टेटसवरून आपल्याशी कसं वागायचं याचा अंदाज बांधत असतात. यशस्वी लोक त्यांच्या निर्णयाने जग बदलतात आणि भित्रे, घाबरणारे लोक जगाच्या भीतीने आपले निर्णय बदलतात. खरं बोलणाऱ्या लोकांचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांना लक्षात ठेवावं लागत नाही की आपण काय बोललो होतो. कोणीच कोणा वाचून इथं मरत नाही, कारण वेळ आणि परिस्थिती प्रत्येकाला जगायला शिकवते. निरागसता इतकी असावी की तुमच्या चेहऱ्याला सौंदर्याची गरज पडणार नाही. एक वेळेस अपमान सहन करा, पण कुणाची लाचारी करू नका, कारण ती गुलामगिरीची पहिली पायरी असते. संगतीचा परिणाम वाईट होतो असं म्हणतात, पण ते पूर्णपणे सत्य असतं तर काट्यांना सुहास आणि फुलांना टोचणं आलं नसतं का? अवघड आहे याचा अर्थ असा होत नाही की अशक्य आहे. त्याचा सरळ सोपा अर्थ असा होतो की तुम्हाला कष्ट जास्त करावे लागणार आहेत. सुंदरता असण्यात असावी, फक्त दिसण्यात असू नये. सुंदरता विचारांमध्ये असावी, फक्त दिखाव्यामध्ये असू नये. नाती जपताना दिखावा नाही तर त्यात आपुलकीचा ओलावा असावा लागतो. विचारपूर्वक घेतलेला योग्य निर्णय सुद्धा तुमची गुणवत्ता सिद्ध करत असतो. आजकाल सरडे सुद्धा आत्महत्या करतील आणि त्यांच्या सुसाईड नोटमध्ये लिहितील, आजकाल आम्हाला माणसांसारखं रंग बदलता येत नाही. कदर नसलेल्या लोकांना आदर देणं बंद करा. विषवृक्ष लावावे लागत नाहीत, ते आपोआपच वाढतात. तसेच आहे माणसाच्या संशयाचं. दुःखाची झळ आणि वेदनेची कळ ही त्याच माणसांना कळते जे प्रामाणिकपणे साधं आणि सरळ आयुष्य जगत आलेले आहेत. स्वीकारावा लागला तर कधीतरी अंधपणाही स्वीकारावा आणि त्याच वेळेस आपले डोळे उघडावे, ज्या वेळेस आपल्या डोळ्यांमध्ये जग जाळण्याची शक्ती आलेली असेल. माणूस आपली कीव करून घेण्यात माहीर असतो. एकदा कीव करून घेण्याची सवय लागली की ती व्यसनापेक्षाही भयंकर असते. मन वळू नये अशी श्रद्धा हवी, निष्ठा ढळू नये अशी भक्ती हवी, सामर्थ्य संपू नये अशी शक्ती हवी, कधी विसरू नये अशी नाती हवीत.
एकदा वेळ निघून गेली की सारं काही बिघडून जातं असं म्हणतात, पण कधी कधी सगळं काही सुरळीत होण्यासाठी काही वेळ जाऊ द्यावा लागतो. मनातल्या भावना, शंका, कुशंका या मनातच गोठून राहिल्या तर नात्यांमध्ये दरी निर्माण होते. वर्तमानातूनच सुख मिळवण्याचा प्रयत्न करा. भविष्य फार धूर्त आणि खोटं आहे. ते फक्त आश्वासनं देतं, खात्री देत नाही. जेव्हा तुम्ही तुमच्या वागण्यातून इतरांना जळवण्याचा प्रयत्न करत असता तेव्हा ते जळवणं बाजूला राहतं आणि तुम्ही इतरांच्या नजरेमध्ये उतरत जात असतात. जोपर्यंत आपण बाहेर पडत नाही, विविध रंगांनी नटलेलं हे जग बघत नाही, तोपर्यंत आपल्याला हे जग खूप छोटं वाटेल आणि आपले विचार देखील. आणि आपल्या छोट्या छोट्या विचारांमध्ये सुद्धा तणाव असेल. म्हणून बाहेर पडा, मुक्त व्हा. लोखंडाला कुणीही संपवू शकत नाही. त्याचा स्वतःचा गंज त्याला संपवतो. त्याचप्रमाणे माणसाचा आहे. माणसाला स्वतःचा अहंकार संपवतो. पैसे नाहीत म्हणून शाळा सोडलेले खूप आहेत, पण पैसे नाहीत म्हणून दारू सोडलेले कुणीही भेटणार नाही. जीवनात यशस्वी होण्यासाठी 2 व्यक्तींचा फार मोठा सहभाग असतो. एक म्हणजे निंदक आणि दुसरा म्हणजे स्पर्धक. हे दोन्ही व्यक्ती आपल्यामध्ये जिद्द निर्माण करत असतात. आजकाल बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत. माणसांची पाकिटे जड झाली आहेत आणि नाती हलकी झाली आहेत. माणसं प्रेम करण्यासाठी असतात आणि पैसा वापरण्यासाठी असतो. पण आजकाल थोडी गडबड झाली आहे. पैशावर प्रेम केलं जातं आणि माणसं वापरली जातात. भरपूर गैरसमज करून घेण्यापेक्षा थोडं समजून घेतलं तर काय हरकत आहे. ठरलेल्या साच्यापेक्षा एखादी गोष्ट वेगळ्या पद्धतीने मांडायला गेलं तर सगळी दारं बंद व्हायला सुरुवात होते. आयुष्य हे दुचाकी चालवण्यासारखं आहे. तोल सांभाळायचा असेल, स्वतःला पडू द्यायचं नसेल तर सतत पुढे जावं लागेल. समजदार व्यक्तीसोबत केलेली काही वेळाची चर्चा ही हजारो पुस्तके वाचण्यासारखी आहे. पैसा माणसाला वर नेऊ शकतो, पण माणूस पैसा कधीही वर नेऊ शकत नाही. प्रत्येक दिवस हा चांगला असेल असं नाही, पण प्रत्येक दिवसात काही ना काही चांगलं असेल हे नक्कीच. सिंह बनून जन्माला आलात तरी स्वतःचं राज्य स्वतःलाच मिळवावं लागेल. त्यासाठी कष्ट घ्यावे लागतील. या जगात नुसत्या डरकाळ्या फोडण्याला काहीही अर्थ नाही. चांगली भूमिका, चांगली ध्येय, चांगले विचार असणारे लोक नेहमीच आठवणीत राहतात. थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात, तसे शांत डोके आणि उबदार मन आयुष्यातील चिंता घालवतात. आपलं मन दुखावतील अशा लोकांजवळ जायचं नाही. एकटं तर एकटं राहायचं, पण खोट्या लोकांना जवळ करायचं नाही. संघर्ष वडिलांकडून मिळतो, संस्कार आईकडून मिळतात. बाकी सगळं तर जग दुनिया द्यायला बसलेलीच आहे. वेळ निघून गेल्यावर प्रत्येकाला कळते की जपले असते तर संपले नसते. मग ती संपत्ती असो, प्रेम असो वा नाती असोत. जेव्हा तुमची सगळ्यात जवळची व्यक्ती तुमच्यावर रागवणं बंद होते, तुमच्या कुठल्याच कृतीचा तिच्यावर परिणाम होत नाही, तेव्हा समजून जा तुमच्या आयुष्यात सर्वात महत्त्वाची व्यक्ती तुम्ही गमावली आहे. अहंकारात सर्वात वाईट गोष्ट ही आहे की अहंकार कधीही तुम्हाला जाणवू देत नाही की तुम्ही चुकीचे आहात. नात्यांपेक्षा स्वतःचा मीपणा मोठा असेल तर अशा व्यक्तींनी नात्यांमध्ये अडकू नये, नाती बनवू नयेत. आयुष्यात कधी कधी असं वाटतं, काही माणसं थोडं अगोदर भेटली असती तर किती बरं झालं असतं, आणि काही माणसं भेटलीच नसती तर आणखी बरं झालं असतं. आपले विचार सगळ्यांना पटतीलच असं नाही, पण विचार मांडणे कधीही सोडू नका, कारण आपले काही विचार हे इतरांना विचार करण्यासाठी भाग पाडणारे असतात. तुम्हाला तेच मिळणार जे तुम्ही दुसऱ्यांना देणार. उशिरा का होईना, पण तुमच्या कर्माचं फळ हे तुम्हाला मिळणार. इतरांच्या भल्यासाठी काम करा. अनपेक्षितपणे तेच तुमच्याकडे परत येईल आणि तुमचंही भलं होईल. कर्म हे रबरासारखं असतं. तुम्ही जेवढं ताणणार तेवढ्याच फोर्सने ते तुमच्याकडे वापस येणार. लोक तुमच्याशी कसं वागतात हे त्यांचे कर्म, आणि त्यांच्या वागण्यावर तुम्ही कशी प्रतिक्रिया देतात हे तुमचं कर्म. शब्दांवर अजिबात विश्वास ठेवू नका. काही लोकांच्या ओठांवर साखर असते आणि मनामध्ये विष असते. फक्त तुम्हीच तुमचे आयुष्य बदलू शकतात, इतर कोणीही नाही. आपल्या अडचणींवर मात करण्याचं सामर्थ्य हे आपल्याकडेच असतं. इतरांकडे फक्त सल्ले असतात. सृष्टी बदलली तरीही माणूस पूर्णतः सुखी होत नाही,
पण माणसाने दृष्टी बदलली तर माणूस सुखी होऊ शकतो. नियम सोपा असतो, तो अंमलात आणणं कठीण असतो. सुसंस्कृत माणसाची संगत आणि यशस्वी लोकांचे मार्गदर्शन हे आपल्या आयुष्यात नक्कीच चांगले बदल घडवू शकतात. पहिल्या बाकावर बसून यशपूर्तीची स्वप्न बघता येतात, पण आयुष्याला कसं सामोरं जायचं हे शेवटचा बाक शिकवतो. लोक कधीच तुमच्या भावनांचा विचार करत नसतात, ते फक्त विचार करत आहोत असं दाखवतात. हे तुमच्या जेवढ्या लवकर लक्षात येईल तेवढी लवकर तुमची प्रगती होईल. यशाची गुरुकिल्ली म्हणजे स्वतःला ओळखणं आणि स्वतःमध्ये बदल करणं. आपण वर्ष बदलताना पाहतो, पण वर्षभरात लोक किती वेळेस बदलतात ते आपल्या लक्षात येत नाही. आवश्यकतेपेक्षा जास्त मिळतं त्याला म्हणतात नशीब. सर्व काही असूनही रडतं त्याला म्हणतात दुर्दैव. आणि थोडं कमी असूनही जे आनंद देतं त्याला म्हणतात आयुष्य. ऐपत नाही तर जग किंमत देत नाही, आणि पत असेल तर जग किंमत देतं. ज्या व्यक्तीजवळ ताकद नाही पण तो मनाने हरलेला नाही, अशा व्यक्तीला कोणीही हरवू शकत नाही. आपल्याला पूर्ण करता येणार नाही असं वचन कोणालाही देऊ नका, कारण तुमचं वचन तुटलं तर समोरच्याचं मन आणि विश्वास दोन्हीही तुटतात. माणूस कितीही गोरा असला तरी त्याची सावली मात्र काळी असते. मी श्रेष्ठ आहे हा आत्मविश्वास झाला, आणि मीच श्रेष्ठ आहे हा अहंकार झाला. तुमच्या सुखासाठी कोणाकडेही हात जोडू नका, तुमचा वेळ फुकट वाया जाईल. छोट्या छोट्या गोष्टींचे टेन्शन तेच लोक घेतात जे प्रामाणिक असतात. बेईमान आणि खोट्या लोकांना काहीही झालं तरी फरक पडत नाही. माणसाला खाली आणणारा वेगवान मार्ग म्हणजे त्याचा अहंकार होय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये.